लाडक्या बहिणींनो, आता फक्त 4 दिवस शिल्लक. लवकर हे काम करून घ्या, अन्यथा तुमचे पैसे मिळणार नाहीत. आता तुम्हाला कोणतं काम करायचं आहे? तुमचे जर 1 रुपयाही आला नसेल किंवा तुम्हाला दिवाळी बोनससुद्धा आला नसेल किंवा मग पहिला टप्पा तुम्हाला मिळाला पण दिवाळी बोनस अजून आला नसेल किंवा मग कुठलेही पैसे तिसरा टप्पा, चौथा टप्पा, पहिला टप्पा कोणताही टप्पा आला नसेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही बघा, कारण की तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे हा. आणि या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला नेमकं कोणतं काम करायचं आहे असं की जेणेकरून तुमचे सर्व पैसे येणार आहेत. तर चला बघूया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर पहा, माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला तुमचा अर्ज मंजूर होऊनही तुमच्या खात्यात जर अजूनही लाडकी बहीणचे पैसे जमा झाले नसतील तर तुमच्याकडे आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. जर तुम्ही वेळीच दखल घेतली नाही तर मग तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास खूप अडचण येणार आहे. तर पहा, माझे लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही केलेला अर्ज मंजूर झाला असूनही तुमच्या खात्यात अजून पैसे जमा झाले नसतील तर शासनाकडून आवाहन करण्यात आल्याप्रमाणे तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याबद्दलची तक्रार करायची आहे. अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा नसल्याच्या अनेक महिलांच्या तक्रारी झाल्या होत्या. आणि आता येत्या 15 दिवसात काही विधानसभा निवडणुकी जाहीर होऊ शकतात. निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता लागू होणार आहे आणि आचारसंहिता काळात सर्व शासकीय योजना तात्पुरत्या स्वरूपात बंद होत असल्याने जर तुम्ही 8 तारखेपूर्वी किंवा मग 10 तारखेपूर्वी जर तुमची तक्रार दाखल केली नाही तर 10 ऑक्टोबर रोजी तुमच्या खात्यात पैसे जमा होऊ शकणार नाहीत आणि त्यानंतर तुम्हाला निवडणुका होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जर तुम्ही तुमचे पैसे अजूनही आले नसतील तर मी याआधीसुद्धा हा व्हिडिओ टाकलेला आहे की तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे, त्यांच्या मदतनीसकडे तुमची तक्रार करायची आहे. कारण की ज्यांचे पैसे अद्यापही आलेले नाहीत, खूप महिलांचे पैसे अजूनही आले नाही, ज्यांनी जुलैमध्ये फॉर्म भरलेले आहे, त्यांचे अप्रूव्हल झालेले आहे जुलैमध्येच, तरीही त्यांचे पैसेसुद्धा आले नाहीत. तर यांच्या तक्रारी खूप वेळा यांच्या एक्स हँडलवर, जे की महिला व बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे यांच्या एक्स हँडलवर आलेले आहेत. तर अशा खूप जणांच्या तक्रारी त्यांच्या हँडलवर आल्याने आता आदितीताई तटकरे यांनी स्वतः जे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा जे जिल्ह्याचे बाल विकास मंत्री अधिकारी असतात त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्याच्यानंतर अंगणवाडी सेविका यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. त्यानुसार त्यांनी आदेश दिलेले आहेत अंगणवाडी सेविका आणि त्यांच्या मदतनीस यांना की तुम्ही ज्यांचे अर्ज मंजूर होऊनही त्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत तर तुम्ही त्यांच्या तक्रारी घ्या आणि त्यांच्या तक्रारी घेऊन त्यांना ते निवारण करा. म्हणजे काय की तुम्ही जर जर तुमच्याकडे आले नाहीत अंगणवाडी सेविका वगैरे, तर तुम्हाला स्वतःच त्यांच्याकडे जायचं आहे आणि तुमची तक्रार दाखल करायची आहे. तिथं ते तुमची तक्रार घेऊन घेतील आणि तुमच्या तक्रारीचं निवारण होईल आणि लवकरच तुम्हाला बोनस पण मिळेल दिवाळीचं आणि सर्व पैसे पण मिळणार आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचं जे चॅनल आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.